भरत गोगावले सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. म्हणून तर आलो ना. त्यामुळे जे काय आता आम्हाला बोलवलेलं आहे तसं आता उद्यापासून अधिवेशन पण आहे, तर दोन्ही अनुषंगाने आम्ही सगळे लोक आलेलो आहोत. तसं डिपार्टमेंट सगळ्यात इंटरेस्ट आहे, तसं नसतं. जे काय आमचे नेते देतील ते घेऊन काम करायचं. तरी पण काही म्हणजे तुम्हाला अशी काही कल्पना देण्यात आली नाही, कल्पना काय नसते तशी. तर पहिलं मंत्रिपदाची शपथ घेतली जाते, नंतर मग खाते वाटप केले जातात. जो काम करणार आहे त्याला कुठलंही खातं मिळालं तरी तो ते काम करू शकतो. तुम्हाला कोणत्या खात्याची अपेक्षा आहे? तुम्हाला कोणत्या खात्याची अपेक्षा आहे भाऊ? नाही, त्याने घेरू द्या, आमची पण तयारी आहे त्यांना उत्तर देण्याचं. त्यांचं काम आहे घेरण्याचं, आमचं काम आहे उत्तर देण्याचं, आणि ते आम्ही उत्तर तयार ठेवलेले आहेत. काळजी करायचं काम. आज महाविकास आघाडीची ईव्हीएम विरोधामध्ये रॅली निघणार आहे ना? हा ठीक आहे ना, निघू द्या ना. त्याची त्यांचं काम तेच आहे, आता दुसरं काय राहिलेलं नाही आहे. कारण ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांना सुचलं नाही, आणि आता सुचतंय. त्याला उत्तर देऊ आम्ही. ओके, बरं ठीक आहे. हिंदीमध्ये चार बजे का शपथ का प्रोग्राम है और तीन पार्टी का लोग आए हैं और आज 4 बजे ये प्रोग्राम हो जाएगा. जैकेट बाद में जैकेट भी लाया है, सब किया है. शाम को 4 बजे के बाद जैकेट पेन होगा. आया था. याची उत्सुकता आहे. भाजपकडनं काही नेत्यांना फोन देखील गेल्याचं समजतं आहे. मात्र शिवसेनेकडनं नेमकी कोणकोणती नावं मंत्रिपदासाठी आहेत याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. काही संभाव्य नावं समोर देखील आलेली होती. या महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये काही जुने चेहरे देखील दिसतील, मात्र काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश होऊ शकतो, अशी जी माहिती आहे ती सूत्रांकडनं मिळालेली होती. भरतशेठ गोगावले हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि मंत्रिपदासाठी ते इच्छुक आहेत. गेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात सुद्धा आपला समावेश व्हावा यासाठी ते इच्छुक होते. मात्र यंदा भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.